नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांनाच दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोला शेगाव रस्त्यावर द बर्निंग शिवशाहीचा थरार, चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण। खदान पोलीस स्टेशन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, लाच मागणाऱ्या गणेश डुकरीला अटक। चौदा वर्षीय बालकाची शेगावातून अपहरण, जळगाव परिसरातील जंगलात आढळला मृतदेह। परिवहन महामंडळाच्या बसेसचा मुद्दा ऐरणीवर, शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण वाढले। अकोला पोलीस दल भरतीसाठी 21,000 अर्ज, शहरातील 4 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा। आता सविस्तर बातम्या। शेगाव येथून अकोला येणाऱ्या शिवशाही बसला अकोला नजीक आग लागली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली। आता बसचा केवळ सांगाडा उरला आहे। या बसमध्ये 44 प्रवासी प्रवास करत होते, पण ड्रायव्हरने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे। अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली। आगीबाबत चालकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। टाटा की पूरी वायरिंग जली उसकी। टाटा तब्बल 44 प्रवासी या बसमध्ये शेगाव ते अकोला प्रवास करत होते। आग लागल्याबरोबर बस रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली। आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला दिली। अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचेपर्यंत शिवशाही बस जळून खाक झाली होती। शिवशाही बसची देखभाल नीट होत नसून हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शिवशाहीच्या सर्व बसेसची तांत्रिक पाहणी गरजेची असून शासनाने महामंडळात असलेल्या सर्व बसेसची पाहणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अशा प्रकारे शिवशाही बस जळून खाक झाली असताना सुदैवाने गेट लॉक झाले नाही, म्हणून तात्काळ 44 प्रवाशांचा बचाव करता आला। शिवशाही बस जळण्याची ही घटना गंभीर असून महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे थांबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे। गाड़ी नंबर है 1792, अकोला 2 की गाड़ी है। मैं चालक हूँ उसके ऊपर। शेगांव से अकोला आ रहा था इनोवा। क्या हुआ फिर? क्या हुआ? गाड़ी में बास आई थी। मैंने गाड़ी खड़ी किया। खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी। फिर पैसेंजर को एसी बंद किया। फिर एसी बंद करके गाड़ी हैंड ब्रेक बंद किया। सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया। नीचे उतारने के बाद आग बढ़ती गई तो सिलेंडर चला, 4 सिलेंडर पड़े। तो सिलेंडर टैंकर वाले से लिया, वो भी फोड़े। तो बाजू वाले लड़के आए, 2-3 उन्होंने भी सिलेंडर फोड़ा। अग्निशमन सिलेंडर में? हाँ, अग्निशमन से प्रवासी को कोई मार नहीं। कितने प्रवासी थे? 44 थे। अचानक लगी? अचानक। कहाँ से कहाँ जा रही थी? शेगाव से अकोला जा। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। मागील महिन्यातच तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता खदानमधील गणेश डुकरे हा पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे। गेल्या 2 महिन्यात खदान पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विविध कारनामे समोर येत असून नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून निलंबित एसएचओ धनंजय सायरे यांच्या विरुद्ध विनयभंग आणि इतर काही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आज खदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कॉन्स्टेबल गणेश डुकरे यांच्या विरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून अटक करण्यात आली। यावेळी
बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गणेश डुकरे या पोलीस कॉन्स्टेबलने भांडी व्यावसायिकाला चोरीची भांडी खरेदी केल्याच्या प्रकरणात 1 लाख रुपयाची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तपासात 20,000 रुपयाची लाच मागितल्याचे उघड झाले असून याबाबत गणेश डुकरे याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई अँटी करप्शन ब्युरो अकोला विभाग करीत आहे. सदरची कारवाई नरेंद्र खैरनार व त्यांच्या पथकातील संदीप ताले, प्रदीप गावंडे यांनी केली. 23 जुलै रोजी शेगाव येथील संभाजीराजे चौकातून अज्ञात व्यक्तीने ग्रामीण भागातील 14 वर्षीय मुलाला आपल्या दुचाकीवर बसवून नेले. मुलगा उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी शेगाव पोलीस स्टेशन गाठले. मात्र आज मुलाच्या मृत्यूची बातमी पुढे आली आहे. शेगाव येथील 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने पोलीस प्रशासनाने शोधाशोध केली. सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केल्यानंतर वाहन चालकाची ओळख पटल्यामुळे पोलीस प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आणि शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र जळगाव जामोद पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार भास्तन येथील जंगलामध्ये एक मृतदेह सदर मुलाचा असल्याची माहिती मिळाली. सकाळपासूनच गावातील लोकांनी शेगाव पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती. हरवलेला बालक हा नाबालिग असल्यामुळे त्वरित पोलीस यंत्रणेने शोध मोहीम राबविणे गरजेचे होते. शहरामध्ये शासनाकडून सीसीटीव्ही लावलेले असताना आरोपीला शोधण्यामध्ये इतका वेळ का लागला याबाबत रोष व्यक्त करण्यात आला. मागील 2 दिवसापासून शेगाव तालुक्यामधील एक 14 वर्षीय मुलगा जो आहे तो अज्ञात व्यक्तीकडून उचलण्यात आला होता. त्याचे काही असे फुटेज सुद्धा दिसले होते. 2 दिवसानंतर त्या मुलाचा मृतदेह जो आहे हा भास्तनच्या जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळाला. पोलिसांनी शोध जरूर घेतला. आता काही वेळा अगोदर शेगावच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासणी साहेब आलेले आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण चौकशी झालेली नाही आहे, संपूर्ण चौकशी करून आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ असं सांगितलं. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्र, बुलढाणा. शेगावहून अकोल्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला अकोल्याजवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेवर एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. बसवर खासगी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या यामुळे वादात येण्याची शक्यता आहे. अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शिवशाही बसमधील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली असून यात 44 प्रवासी शेगावहून अकोल्याला जात होते. शिवशाही बस जळण्याची ही घटना गंभीर असून महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवण्याची गरज आता समोर येत आहे. या मुद्द्यावर अनेकांनी एसटी मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. शिवशाही बसेसच्या देखभालीबाबत एसटी महामंडळाचा दृष्टिकोन योग्य नसल्याचा मुद्दा सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. मी एक ड्रायव्हर आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा गाडी चालवतो ना त्याच्यामध्ये आपण काय ते प्रॉब्लेम आहे ते जर त्वरित त्या आपण जर तिथं डेपोमध्ये कळवलं तर या अशा घटना होणार नाही. एक जास्त सर्रास ड्रायव्हर आणि कंडक्टर बसवाला चालक आणि वाहक या दोघांनी त्याच्यावर लक्ष देणं जरुरी आहे. बस कळली ना त्याचे ड्रायव्हरच कॉन्ट्रॅक्टवरचे आहेत ना, त्याला जर समजलं असतं तर मग काय झालं तर नाचाना शिवशाहीपेक्षा अयोग्य आहे ते. तर नाही तर मग ड्रायव्हर हे ठेवा लाल बसवरचे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. बघा कॉन्ट्रॅक्टवाले ड्रायव्हर आहेत, समजत काही नाही त्याला काय चालवायची पडली 8 घंटे ड्युटी करायची पडली ना. एक जुने ड्रायव्हर इकडे करायचे ना लाल बसवरचे. अकोला पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची अकोला शहरातील 4 परीक्षा केंद्रांवर आज लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. अकोला पोलीस विभागात 19 जून पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. भरतीकरिता 21,853 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले होते. यामध्ये 16,161 पुरुष तर 5,691 महिला उमेदवार व 1 तृतीयपंथीचा समावेश होता. मैदानी चाचणी पार केल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर पात्र उमेदवारांची शहरातील 4 केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली.
सुमारे 15,000 उमेदवारांनी शारीरिक आणि मैदानी चाचणी दिली होती. यापैकी 6,230 उमेदवारांनी उत्तीर्ण झाले. आज 2,384 महिला आणि पुरुष उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. संपूर्ण परीक्षा केंद्राचा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होता. यावेळी घड्याळ, मोबाईल, ब्लूटूथ, बटन कॅमेरा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षेच्या वेळी सोबत ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या वेळी उमेदवार कॉपी अथवा गैरप्रकार करण्यासाठी वरील वस्तूंचा वापर करीत असल्यास अथवा एखादा डमी उमेदवार आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. जुने शहरातील शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाभोवती असणाऱ्या भिंतीच्या आवारात महावितरणची डीपी असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील विद्युत डीपी त्वरित स्थलांतरित न केल्यास घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा प्रशंसा आंबेरे यांनी दिला आहे. जुने शहरातील शिवाजी महाराज स्मारक आवारात दररोज लहान मुले खेळतात. विद्युत डीपीची उंची 2 फुटावर असल्याने इथे शॉक लागून मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत 19 मार्च रोजी महावितरणला डीपी स्थलांतर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा आंबेरे यांनी केली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देत आठवण करून देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज आंबेरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता अकोला यांना खडे बोल सुनावले. आपणास यापूर्वी सुद्धा निवेदन देण्यात आले तरी आपणास जाग आली नाही असा प्रश्न विचारल्यावर ताबडतोब इंजिनियरला फोन लावून महावितरणची यंत्रणा कामाला लागली. डीपी लवकरात लवकर स्थलांतरित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अधीक्षक अभियंता यांनी डीपी स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले. येणाऱ्या काळात डीपी स्थलांतरित न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तसेच नागरिक महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर घंटानाद आंदोलन करतील असा इशारा प्रशंसा आंबेरे यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा रुपाली गमे, विभाग अध्यक्ष संगीता चोपडे, शाखाध्यक्ष सारिका नरडे यांच्यासह आदी महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रशंसा मनोज आंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जवळ वॉल कंपाऊंड घेण्यात आले आहे आणि त्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये महावितरणची डीपी आलेली आहे आणि ती डीपी अगदी 1.5 ते 2 फुटावर असल्यामुळे तिथे लहान मुलं खेळतात आणि अबालवृद्ध सकाळी फिरत असतात. त्यामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि तिथे जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर या संबंधित आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निवेदन दिले होते की लवकरात लवकर हे डीपी या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात यावी. अद्यापही त्या गोष्टीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही काल पुन्हा अभियंत्याला गाठले आणि त्यांना स्मरणपत्र देऊन त्यांना जागे केले आणि त्यांना विचारले की या डीपीचे स्थलांतर आपण लवकरात लवकर करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना येथील बालक आणि त्यांचे पालक घंटा बजाव आंदोलन आपल्या महावितरणासमोर करतील. आणि त्यानंतर त्यांना हा प्रश्न देखील केला की या ठिकाणी कोणाची जीवितहानी होण्याची आपण वाट बघत आहात का. त्यानंतर त्यांनी ताबडतोब आपल्या कार्याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना, इंजिनियरला वगैरे फोन करून ताबडतोब यंत्रणा कामाला लावली आणि दिलेल्या त्यांनी आम्हाला कालावधी दिला. त्या कालावधीत आपण काम पूर्ण करून देऊ अशी धामीसुद्धा दिली आणि या लवकरात लवकर ही डीपी या ठिकाणाहून स्थानांतरित करून देऊ असे त्यांनी आश्वासन दिले. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सतत या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम करत आहे आणि प्रशासनाचा हा भोंगळा कारभार जनतेसमोर आणत आहे आणि यापुढेही आणत राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेसाठी सदैव तत्पर आहे. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा, या वाक्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेसाठी सदैव तत्पर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोला शहरातील महापालिका शाळांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली असून महापालिका शाळेची स्वच्छता आणि देखभालीची जबाबदारी अकोला महापालिकेची असताना शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. अकोला महापालिकेतील शाळांची अवस्था दिवसेंदिवस विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक होत असून शाळेतील क्रीडांगणावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही.
त्यातच शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा आवारात गाजर गवत वाढले असतानाही महापालिका कीटकनाशक फवारणी करण्याची कुठलीही तसदी घेत नसल्यामुळे पालकांकडून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांकडूनच शाळा आवारातील गाजर गवत काढण्याचे प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला असून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्त्वाचे असताना त्यांना गवत काढण्याचे काम लावले जात असल्यामुळे या संदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीमुळे खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून महापालिकेच्या शाळा दिवसेंदिवस खस्ता होत चालल्या आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गाव तलावातून 36 वर्षीय मारुती डाखोरे या इसमाला शर्थीचे प्रयत्न करून संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने काढण्यात यश आले. 20 फूट खोल पाण्यात बुडाल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. कोठारी येथील 36 वर्षीय मारुती नारायण डाखोरे 24 जुलै रोजी गावाजवळील तलावात बुडाल्याची माहिती मंगरुळपीर तहसीलदार शीतल बनगर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदापडे यांना देऊन सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले. घटनास्थळी मंगरुळपीरच्या तहसीलदार व बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत सर्च मोहीम सुरू ठेवले. परंतु रात्री तलावामध्ये गाळ जास्त असल्याने आणि सर्वत्र अंधार असल्याने शोध मोहीम पुन्हा सकाळी सुरू करण्यात आली. सकाळी 8 वाजताच्या सुमारास बचाव पथकाने अथक परिश्रम घेत अखेर तलावामध्ये बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह 20 फूट खोल पाण्यातून काढण्यात यश आले. सदरची कारवाई मंगरुळपीर तहसीलदार, पोलीस विभाग तसेच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी राबविली. पावसाळ्यात लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत असून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या कारंजा रमजानपूर लघु प्रकल्पात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधकार्य पथकाला आज मिळाला. बाळापूर तालुक्यातील अंतरी मलकापूर येथील रहिवासी सूरज दिलीप शेगोकार हे गावाजवळ असलेल्या कारंजा रमजानपूर लघु प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मागील 2 दिवसांपासून त्यांचे शोधकार्य सुरू होते. शोध व बचाव पथकास आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. सदरचे रेस्क्यू ऑपरेशन बाळापूरचे तहसीलदार वैभव फडतारे यांच्या मार्गदर्शनात पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफडे यांचे पथक, नया अंदुरा येथील राजू डाबेराव यांचे पथक, तलाठी प्रशांत बुले राजपूत यांनी शोधकार्य राबविले. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला शेगाव रस्त्यावर द बर्निंग शिवशाहीचा थरार, चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण. खदान पोलीस स्टेशन कर्मचारी ACBच्या जाळ्यात, लाच मागणाऱ्या गणेश डुकरीला अटक. चौदा वर्षीय बालकाची शेगावातून अपहरण, जळगाव परिसरातील जंगलात आढळला मृतदेह. परिवहन महामंडळाच्या बसेसचा मुद्दा ऐरणीवर, शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण वाढले. अकोला पोलीस दल भरतीसाठी 21,000 अर्ज, शहरातील 4 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.